नमस्कार, स्वागत आहे तुमचं वेदा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये। तर बघा, आज आपण सहा वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी हा नऊवारी साडी शिवून त्याच्यातून जो उरलेला कपडा आहे तो घेतलेला आहे। तर याची आपण कटिंग आणि स्टिचिंग बघूया। तर त्याच्यासाठी बघा, माप आहे, पूर्ण उंची आहे 30 इंच, कंबर उंची आहे 14, सीट उंची आहे 17, छाती आहे 24, कंबर आहे 24 आणि बाही आहे 4 इंच आणि बॉटम बाहीचा आहे 8 इंच आणि शोल्डर आहे 11 इंच। तर आपण याच्यातून कटिंग फ्रॉक करणार आहोत। तर आपण बघा, अगोदर खालचा घेर कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण वरच्याला कपडा किती राहतोय ते आपण बघणार आहोत। तर अगोदर हा काठाचा कपडा आहे तो बघा मी फोल्ड करून घेतलेला आहे। तर अगोदर हा आपण कटिंग करून घेणार आहोत, कारण आपल्याकडे काठाचा एवढाच कपडा आहे। तुमच्याकडे जर दोन्हीकडे लावायला काठ असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर याची उंची बघा मी घेणार आहे, जेवढी काठाचा कपडा आहे तेवढी पूर्ण उंची मी घेणार आहे। तर इथे बघा 17.5 इंच येत आहे। तर मी हा फोल्ड करून 17.5 इंचाचा भाग जो आहे तो कटिंग करून हा घेणार आहे। तर बघा, हा मी काठाचा 17.5 इंचाचा जो कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे। तर एवढा बघा आपला हा कपडा आलेला आहे। तर याच्या मापानेच बघा, हा आपण 17.5 इंचाचा कटिंग केलेला आहे, पण तो 18 इंचाचा करायचा आहे, कारण त्याला हा खालचा जो काठ आहे तो नसणार आहे। तर हा मी एवढाच कपडा बघा 17.5 ह्याची उंची आहे, तर त्याचं आपण 18 इंच घ्यायचं, कारण खालून सुद्धा तो फोल्ड करावा लागेल, कारण याला काठ आहे, त्याला काठ नसणार आहे। तर बघा, हा आणि हा कपडा मी खालच्या घेराला कटिंग करून ठेवलेला आहे। आता आपण याच्यातून जो वरचा भाग आहे तो कटिंग करणार आहोत। तर बघा, मी इथं हा कपडा जो आहे तो एकेरीच फोल्ड करून घेतलेला आहे, कारण आपला इथं एकच भाग निघणार आहे। तर अगोदर आपण समोरील भाग कटिंग करून घेऊया। तर बघा, समोरील भागाची जी उंची घेणार आहे, तर कंबर उंची आहे 14 इंच। तर मी इथं 14 इंचावरती मार्क करणार आहे, म्हणजे आपली ही 13 इंच तयार होईल। अर्धा इंच इकडे शिलायला जाईल, अर्धा इंच इकडे शिलायला जाईल। 14 इंच मी घेतलेला आहे। शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, आर्महोल घ्यायचा आहे 5 इंच। आता आपली चेस्ट आहे बघा 24 इंच, तर त्याचा चौथा भाग होतो 6 इंच, त्याच्यात आपण 2 इंच ॲड करणार आहोत। तर इथं 8 इंच घेतले, तर इथं पण आपण 8 इंच घेणार आहोत आणि याला सरळ रेष आखायची आहे। याला आपण गोल असा हा मुंड्याला आकार देणार आहोत। आता इथं बघा, गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2 इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 3 इंच। तुम्ही गळ्याची उंची वाढवू शकता, जसं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने गळ्याची उंची तुम्ही घेऊ शकता। गळ्याला सुद्धा आपण असा हा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण याला कटिंग करून घेऊया। तर या पद्धतीने बघा आपला हा समोरील भाग निघालेला आहे। आता आपण या उरलेल्या कपड्यातूनच बघा पाठचा भाग कटिंग करून घेणार आहोत। तर हा आपण ॲडजस्ट करून इथे एक भाग आणि या बाजूला एक भाग असा आपण हा कटिंग करून घेणार आहोत। असे 2 भाग आपण कटिंग करून घेणार आहोत, इथे एक आणि इथे एक। तर या पद्धतीने बघा, हा आपला पाठचा भाग कटिंग करून झालेला आहे। फक्त आपल्याला हे 2 पीस वेगळे वेगळे मिळालेले आहेत, या मापाचेच आपण कटिंग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा गळा आहे तो सुद्धा गळा आपल्याला, याला मागचा गळा आणि पुढचा गळा हा 3 इंचाचाच मी कटिंग करत आहे।
तर या पद्धतीने बघा हा गळा कटिंग करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, अगोदर हा आपला समोरील भाग आणि हा आपला पाठचा भाग हा तयार झालेला आहे। आता आपण अगोदर काय करायचं आहे बघा, जे हे दोन वेगळे वेगळे भाग निघालेले आहेत त्याला आपण एका साईडला हुक पट्टी आणि एका साईडला लूप पट्टी आपण अशीही तयार करून घेणार आहोत। या दोन्ही साईडला, एका साईडला काज आणि एका साईडला हुकची पट्टी आपण लावून घेणार आहोत फक्त ह्या पाठच्या भागाला। तर आता बघू शकता इथं मी काज आणि बटन पट्टी इथं लावून घेतलेली आहे। तर ही एकमेकांवर अशी बघा अशी व्यवस्थित येणार आहे। आता आपल्याला हा पाठचा भाग आहे त्याच्यावर हा समोरील भाग या सरळ बाजूवर हा सरळ बाजू ठेवून हा आपण शोल्डर जोडून घेणार आहोत। तर बघा आता आपण इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे। आता आपल्याला बघा एक क्रॉस पट्टी या कपड्याची कापून घ्यायची आहे। तर मी इथं क्रॉस पट्टी ही कापून घेतलेली आहे आणि याला आता आपण असा गोट मारून घ्यायचा आहे गळ्याच्या बाजूला आणि त्या बाहीच्या बाजूला सुद्धा म्हणजे शोल्डरच्या बाजूला सुद्धा आपण बाही लावणार नाही आहोत, स्लीवलेस बनवणार आहोत। त्याच्यामुळे या बाजूला आणि गळ्याला सुद्धा आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता मी इथं पाइपिंग करून घेतलेली आहे आणि याला आपण डबल फोल्ड आत करून घेतलेला आहे। या पद्धतीने बघू शकता तुम्ही या पद्धतीने। आता आणि बघा हे दोन पार्ट वेगळे होते पाठीमागचे, त्याला जरासं इथं मी शिलाई मारून घेतलेला आहे, याला अटॅच करून घेतलेला आहे। आता आपण हा जो प्लीटचा भाग काढलेला होता तो आपण याच्या प्लीटच्या आहेत त्या समोरील बाजूला म्हणजे काठाचा जो भाग आहे त्याच्या प्लीट आपण ह्या बघा ह्या सरळवर हा सरळ भाग असा ठेवून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला बघा अशा या पद्धतीने या प्लीट देऊन हा पूर्ण भाग इथपर्यंत हा जोडून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने हा जो आपण बिना काठाचा म्हणजे खाली काठ नव्हता त्याला तो घेतलेला, तर तो भाग आपण या पद्धतीने प्लीट घेऊन इथं हा जोडून घ्यायचा आहे या इथं आणि याला खालच्या बाजूने असा डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर याला आपण प्लीट मारूया। तर बघू शकता तुम्ही इथं मी हा जो समोरील भाग आहे तो या पद्धतीने प्लीट घेऊन इथं जोडलेला आहे आणि हा पाठचा भाग या बाजूला इथं जोडलेला आहे। या बाजूने बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी प्लीट घेतलेले आहे आणि खालच्या बाजूने ही अशी फोल्ड मारून एक शिलाई मारलेली आहे। आता आपण याच्यावर हा सरळवर सरळ भाग करून घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही बंध लावू शकता, पण माझ्याकडे कपडा उरलेला नाही त्याच्यामुळे मी लावलेली नाही आहे, तुम्ही लावू शकता। आता आपण या बाजूने अशी ही फिटिंगची शिलाई इथं या पद्धतीने या बाजूला आणि या बाजूला अशी मारून घ्यायची आहे। या पद्धतीने फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला। तर बघू शकता मी इथं साईडनं फिटिंग अशी करून घेतलेली आहे म्हणजे फक्त शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण 2-2 इंच बघा एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलं होतं आणि आपली छाती होती 24 इंच, तर 12×24 येतं। तर इथं जिथं आपण शिलाई मारलेली आहे तिथून 12 फुटापर्यंत येते हे आपण मार्क करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या शिलाई मार्जिन किती राहते त्याचा आपण हाफ सेंटर काढून घ्यायचा आहे। हा आपला येत आहे 1.25 इंच, तर 1.25 इंचावरती आपण ही अशी फिटिंगची शिलाई फक्त कमरेपर्यंतच या पद्धतीने इथं बाहेर काढून घ्यायची आहे। या बाजूला सुद्धा बघा कमरेपासूनच 1.25 इंचवर अशी मार्किंग करून फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची आहे। तर या पद्धतीने बघा ही फिटिंगची शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण इथं बघा या बाजूला सरळ करून घेऊया अगोदर फ्रॉक बघा सरळ करून घेतलेले आहे। आपल्याला आता बघा इथं तुम्ही हुक लावू शकता किंवा बटन सुद्धा लावू शकता। या पाठच्या बाजूला आपण इथं आणि इथं असे 3 बटन लावून घेणार आहोत। तर इथं काज करायचे आहेत आणि इथं बटन लावायचे आहे, तर इथं काज आणि बटन लावून घ्यायचे आहे। आणि या पद्धतीने बघा ही आपली फ्रॉक 6 वर्षाच्या मुलीसाठी तयार इथं
झालेली आहे। तर 6 वर्षाच्या मुलीला ही परफेक्ट बसणार आहे। तर या पद्धतीने बघा ही आपली फ्रॉक दिसत आहे। मी ही जी साडी शिवलेली होती नऊवारी त्याच्यातून उरलेल्या कपड्यात ही फ्रॉक शिवलेली आहे। तुम्ही जर तुमच्याकडे नवीन साडी असेल तर साडीतून सुद्धा तुम्ही अशी लहान मुलीला फ्रॉक शिवू शकता। तर या पद्धतीने ही बघा किती मस्त दिसत आहे आपली फ्रॉक। या पद्धतीने आपली सुंदर अशी ही फ्रॉक तयार झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। आणि एक गोष्ट, व्हिडिओला नक्की लाईक करत जा। तुमचे लाईक खूप कमी येत आहेत, त्यामुळे मला म्हणजे वाटतंय की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही आहेत। तर तुम्ही प्लीज लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर आवडेल किंवा किती वर्षाच्या मुलीची फ्रॉक तुम्हाला कटिंग हवी आहे ते तुम्ही मला नक्की सांगा। मी या पुढचा व्हिडिओ या तुमच्या कमेंटवर नक्की घेऊन येईल। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। बाय बाय।